प्रेग्नन्सीमध्ये जर का खदाखदा असलं तर त्याचा परिणाम तुमच्या होणाऱ्या बाळावर काय होतो तो आज या शॉर्टमधून समजून घेऊया. लक्षात घ्या, जेव्हा आई हसते तेव्हा तिच्या शरीरात एंडॉर्फिन नावाचे हॉर्मोन्स हे बाहेर पडतात, जो प्लॅसेंटा वाया क्रॉस होऊन बाळापर्यंत पोचतो आणि भविष्यात मुलांना होणारे स्ट्रेस हे तो ॲडजस्ट करण्यासाठी बाळाला अपग्रेड करत असतो. लक्षात घ्या, जेव्हा एखादी गरोदर स्त्री हसते त्याने रक्तप्रवाह हा गर्भाशयाकडे 15% वाढतो. याचा अर्थ म्हणजे जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन सप्लायही बाळाला पोचतो, जो डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आई हसते तेव्हा तिचं शरीर हे रिलॅक्स व्हायला लागतं. तेच तिच्या बाळावरती हृदयाचे हार्ट रेट हे व्हेरिएबल असतील तर स्टेबल व्हायला लागतात आणि मेंदूचा विकास हा चांगला होतो. म्हणून जोरजोरात हसल्याने बाळावर त्याचा वाईट परिणाम काही होत नाही, कारण त्याच्या शेजारी असणारं जे एम्नॉटिक फ्लुइड आहे ते कुशनिंग इफेक्ट म्हणजे कापसासारखं इफेक्ट क्रिएट करतं. पोटामध्ये असणारं जे डायफ्रॅम आहे, जेव्हा आई हसते त्याच्यामधून साधारण 100 ते 300 हर्ट्ज इतकी फ्रिक्वेन्सी बाळापर्यंत पोचत असते, जी एक जेंटल साऊंड क्रिएट करते, जे भविष्यात बाळाला त्याची वेस्टिब्युलर सिस्टीम म्हणजे ऐकण्याचं जे यंत्र आहे ते छानपैकी डेव्हलप होण्यासाठी मदत करतं. आणि दुसरं म्हणजे ट्रॅपोलिन इफेक्ट, म्हणजे जेव्हाही हसते तेव्हा बाळाला बाउन्सिंग इफेक्ट हा फील होतो, जो एकदम सौम्य असतो, जेंटल असतो, ज्याने बाळाला भविष्यामध्ये बॅलन्सिंग आणि कोऑर्डिनेशन करण्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करतो, जो भविष्यात त्याचे मोटार सेन्सेस हे स्ट्रॉंग करतात. स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे, ज्या आया फ्रिक्वेंटली हसतात त्या मुलांचं भविष्यात हेड कंट्रोल हे चांगलं राहतं ॲज कम्पेअर टू ज्या खूप कमी असतात. तर लक्षात घ्या, हसणं हे बाळासाठी एक सॉफ्टवेअर अपग्रेडेशन आहे, जे तुम्ही अवश्य केलं पाहिजे. धन्यवाद.